रामचंद्र भगवान की जय। रावणाचे निज भुवन अतिशोभा दैदिप्यमान, त्या माझी शोभत विमान विराजमान निज स्त्रिया। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका। जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। नदी दिव्य गोदा तटीचा निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी। जया वर्णिता प्रेम आल्हाद चित्ता, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा। कथा परिसता रामायण, पूर्वज उद्धरते जान, पूर्वजांचे नवल कोण। उद्धरे जान त्रिजगते, प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। मस्तक हे पायावरी या श्रीराम भक्तांच्या, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन। झाली पापतापा तुटी, दैन्य गेले उठा उठी। ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज नंदीग्रामामध्ये आल्यासारखं या ठिकाणी वाटत आहे, कारण ज्यांनी आपला संसारच परमार्थ केलेला आहे, घरालाच ज्यांनी मंदिर असं बनवलेलं आहे। जसं भरतानं नंदीग्रामामध्ये प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासाला असताना रामकथा त्या ठिकाणी नंदीग्रामामध्ये त्या ठिकाणी संपन्न केली आणि रामकथाच ऐकली, तसं या ठिकाणी आज या परिवारामध्ये आल्याच्या नंतर शास्त्री महाराजांच्या योगाने आज या सर्व सज्जन श्रीराम भक्त मंडळींचा या ठिकाणी दर्शनाचा योग आला। म्हणून प्रथम या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो की या ठिकाणी भावार्थ रामायणाची सेवा या ठिकाणी आपल्या या पवित्र अशा रेणुका मातेच्या प्रांगणामध्ये आणि या आपल्या वास्तूमध्ये या ठिकाणी आपण गेली 7 वर्षापासून या ठिकाणी भावार्थ रामायणाची कथा या ठिकाणी संपन्न करत आहात। अतिशय मनाला आनंद वाटला की या ठिकाणी एवढ्या दूर गावापासून असताना देखील वस्ती आणि वस्तीवर एका कुटुंबानं आणि राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा प्रमाणे या ठिकाणी घरचीच मंडळी वाचक आणि सूचक अशा प्रकारे मला वाटतं क्वचितच असा प्रसंग असेल आणि कधी कुठं नसेल बी, दुर्मिळात दुर्मिळ म्हणजे कुटुंबाने एका घरची घरी रामायण चालवणं। म्हणून या ठिकाणी सर्व तुम्हाला या ठिकाणी मी दंडवत प्रणाम करतो तुमचं सर्वांना या ठिकाणी, म्हणजे आशीष प्रभू रामचंद्र सद्बुद्धी देवो। घरामध्येच या ठिकाणी एक या कुटुंबानं रामायण चालवणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे। मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या श्रीरामे कृपा केली। महाराजजी मागा शास्त्री महाराजजी म्हणून गेले, बोलता बोलता ती ओवी मला आठवते। महाराजांचा शब्द माझ्या कानात अजून त्या ठिकाणी म्हणजे घुमत आहे। महाराज म्हणले होते आपण त्या वेळेला पाहिजे होतो पण रामाकून पाहिजे होतो। ऐका बाबा, आपण त्यावेळेला रामाकून होतो म्हणून आता रामायणात आहे। जे त्यावेळेला रावणाच्या बाजूने होते अजून बी ते आपल्या धर्माच्या आणि रामाच्या विरोधात आहेत। मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही, माझ्या वडिलाची मिरासी गाव देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। उगच तुम्ही रामायण या ठिकाणी लावत नाहीत, उगच तुमच्या कुणाकडूनच काही उगच आणि विनाकारण घडत नसतं। होता पूर्व पुण्याईचा ठेवा, मागे काहीतरी पुण्यकर्म केलेलं असेल, पुण्यकर्म केलं असेल असं नाही मला म्हणायचं। नक्कीच आपण त्यावेळेला रामाच्या संगतीमध्ये वानर अस्वल काहीतरी नक्की असतो, म्हणूनच आता बी आपण रामाच्या संगतीत आणि रामायणाच्या बाजूने आहोत। असो, या ठिकाणी जास्त मला दुसरीकडे विषयांतर करायचं नाही। असो, हनुमानजी त्या ठिकाणी लंकेमध्ये सीतेचा शोध घेत असताना रावणाच्या त्या ठिकाणी महालामध्ये आहेत। अतिशय हनुमानजी म्हणजे सावधरितेनं त्या ठिकाणी स्वामीचं आपल्या कार्य करत आहेत। आता त्या ठिकाणी कामविमान शोधित आहेत। कामविमानाची आणि रावणाच्या म्हणजे भवनाची त्या ठिकाणी हनुमानजीनं शोधाशोध सुरू केलेली आहे। जे लक्ष्मी स्वय इंद्रापासी, जे वैभव यम वरुणासी, त्याहूनही अति विशेषी रावण गृहासी अतिशोभा। रावण ग्रहासी अतिशोभा, रावणाच्या त्या ठिकाणी ग्रहामध्ये
जी इंद्रापाशी संपत्ती आहे, जी लक्ष्मीपाशी आहे, जी वरून कुबेरापाशी जी संपत्ती आहे, त्याच तोलामोलाची आणि तेवढ्याच प्राप्तीची संपत्ती राजा रावणाच्या घरी आहे, असं हनुमानजीनं त्या ठिकाणी पाहितलेलं दृश्य. जे वैभव कुबेरासी, जे वैभव स्वर्गवासी, त्याहुनी अति विशेषी रावण गृहासी श्री शोभा. जे कुबेरापाशी आहे आणि जे स्वर्गामध्ये आहे ना, तेच वैभव राजा रावणाच्या ग्रहामध्ये आहे. नित्य नूतनान पायिनी श्री विराज दशाननी, त्याची शयन स्थानी दिव्य योगिनी योपिता. दिव्य योगिनी योषिता अशा त्या ठिकाणी राजा रावणाची रोज नित्य नवीन त्या ठिकाणी म्हणजे 80,000 बायका राजा रावणाला म्हणजे रोज नवीन महाल आणि रोज नवीन त्या ठिकाणची व्यवस्था. अशा प्रकारे राजा रावणाचं त्या ठिकाणचं वैभव. शुद्ध पद्मिनीची जाती नागकन्या नेनो किती, देवकन्या दिव्य दीप्ती असंख्यात राजकन्या. असंख्य राजकन्या आणि राजपत्न्या राजा रावणाच्या होत्या. नाग कन्या पद्मिनी सारख्या अतिशय सुंदर आणि त्या ठिकाणी रूपवती आणि रूपवान असणाऱ्या स्त्रिया राजा रावणाने त्या ठिकाणी म्हणजे अशा त्या ठिकाणी आपल्या पत्न्या केलेल्या आणि प्रत्येक पत्नी बरोबर रोज त्या ठिकाणी राजा रावणाचा चाललेला संसार असं शोभायमान त्या ठिकाणी राजा रावणाचं वैभव. सुरवर नरक कन्या गंधर्वाच्या निज नायिका, दैत्य नानवाच्या अनेका रावणी देखा आणिल्या. रावण देखा आणिलेल्या देवाच्या कन्या असतील, मानवाच्या कन्या असतील. आणि राजा रावणाला जे मागा महाराज म्हणले तसं शास्त्रीजी राजा रावणाने बंधुत्वाचा बी विचार केला नाही. आवडली वस्तू किती सहज त्यांनी नाहीच मनाने म्हणजे दिली की हिरावून घेतली, बळजबरीने घेतली. तसं राजा रावणाच्या ह्या काय महागा लागून आलत्या का? राजा रावणाच्या त्या ठिकाणी प्रेमात त्या स्त्रिया पडल्या होत्या का? नाही. राजा रावणानं बलात्कारानं म्हणजे बळजबरीनं त्या ठिकाणी या सर्व स्त्रिया आणलेल्या होत्या आणि त्या उपभोगीत होता. अशा प्रकारे राजा रावणाचं त्या ठिकाणचं चाललेलं कृत्य हनुमानजी त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत. जी जी अपूर्व स्त्रीरत्ने ती ती करोनी भोगायतने, स्वये आणली दशानने विराजमाने तेजस्वी. राजा रावणाला जी स्त्री सुंदर दिसेल, जी त्या ठिकाणी त्याला पटेल किंवा आवडेल ती राजा रावणाने आणलेली आहे आणि त्या ठिकाणी तिचा भोग घेत आहे. अशा प्रकारे राजा रावणाचं चाललेलं कृत्य आहे. ऐशा भोगिल्या मित्रकांता, तैसीचा गेला सीता, ते तव नजरे लंका नाथा अपमानिता हनुमंते. अशा प्रकारे राजा रावणाने बऱ्याच स्त्रिया आणल्या, त्यांचा त्या ठिकाणी भोग घेतला. पण तशाच वृत्तीनं सीतेला बी आणलं, पण सीतेची त्या ठिकाणी त्याला प्राप्ती नाही. सीता राजा रावणाला जिरणार नाही, सीता रावणाला जिरविल्याशिवाय राहणार नाही. रावणाचे शयनाचे जारी, ऐशिया स्त्रियांच्या हरी, सुकुमाराचा ती सुंदरी अलंकारी शोभती. अशा प्रकारे राजा रावणाच्या शयन मंदिरामध्ये अनेक स्त्रिया त्या ठिकाणी पाहितल्या गेलेल्या आहेत. ऐशा योषिताने नो किती, नाना यंत्रे घेऊन हाती, रावणाची शेजे प्रती ओंगळ करीती गीत नृत्य. अशा प्रकारे ज्या त्या काही सुंदर आणि रूपवान असणाऱ्या स्त्रिया राजाच्या रावणाच्या म्हणजे शयन अवस्था जी काय म्हणजे आहे त्या ठिकाणची व्यवस्था, त्या ठिकाणी विंजनवारा, त्या ठिकाणची सेवा करू लागलेल्या आहेत राजा रावणाची. वृद्धानाच ती व्युत्पत्ती, ओ पवित्र तळप देती, संगीताच्या गती विगती अंग मोडीती थैथाके. अशा प्रकारे पुन्हा राजा रावणाची करमणूक व्हावी, राजा रावणाला आनंद प्रसन्न वाटावं म्हणून काही स्त्रिया त्या ठिकाणी गायन आणि नृत्य सुद्धा करू लागलेल्या आहेत. अशा प्रकारे राजा रावणाची चाललेली सेवेची व्यवस्था. तरुण कामिनी कामासक्ती, नलभती पुरुषासी संगती, उन्माद काम कामार्थी, दुःख होती अति कामे.
दुःखी होती अति कामे. अशा प्रकारे अनेक स्त्रिया असल्यामुळे राजा रावणाकडनं सगळ्या स्त्रियांची मनधरणी होत नव्हती. म्हणून ज्या काही तरुण स्त्रिया होत्या त्या कामासक्तीनं, काम वासनेनं त्या ठिकाणं आपल्या मनाची तृप्ती होत नाही राजा रावणाकडनं, म्हणून त्या ठिकाणं दुःखी आहेत. न पवे कामाचा संभव नाडळे भोग भोग वैभव जळो हे रावणाचे दैव तरी गौरव आम्हा नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणच्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या ठिकाणी त्या दुःख करू लागलेल्या आहेत, म्हणू लागलेल्या आहेत त्याच्या काय वैभवाला काडी लावायची काय, याच्या राज्याला काय जाळायचंय का. आमचं या ठिकाणी जर मनधरणी होत नसेल, आमचं त्या ठिकाणी समाधान होत नसेल, आम्हाला मुलं बाळ संतती होत नसेल तर या राज्याला काडी लावायची का काय. अशा प्रकारे त्या स्त्रिया त्या ठिकाणी मनात त्या ठिकाणी खेद किंवा दुःख करू लागलेल्या आहेत. काढले ती आलिंगन तरी रती नव्हे समाधान मग करीती आने आन सावधान अवधारा. मग काही स्त्रिया त्या ठिकाणी स्त्रियाला एकमेकाला त्या ठिकाणी आलिंगन देऊ लागलेले आहेत, एकमेकाला समाधान देऊ लागलेले आहेत, पण त्या ठिकाणी रती सुखाचं जे काय सुख आहे ते मात्र त्यांना त्या ठिकाणी प्राप्त नाही. त्याच्यामुळे अतृप्त राहून त्या ठिकाणी दुःख करू लागल्या. भक्षिती उन्माद अन्न करीती उन्माद प्राशन तेने स्त्रिया आने आन करीती रमण ते ऐका. त्या ठिकाणी त्या स्त्रिया त्या ठिकाणी काय करत होत्या, नको तेच त्या ठिकाणी उन्माद खात होत्या. आणि उन्मादच त्या ठिकाणी मग महाराजांनी सांगितल्याप्रमाणे काही त्या ठिकाणी काहीही पित होत्या. मग त्याच्यामुळे काही बी खाल्ल्यावर आणि काही बी पिल्ल्यावर त्या ठिकाणी विषय वासना त्या ठिकाणी म्हणजे अधिक होत असते. नव्हे त्या ठिकाणी म्हणजे वेगळा कामाचार त्या ठिकाणी त्या स्त्रियांचा चालू झालेला आहे. ऐशिया रावणाचे घरी मद विवळा अमित नारी फुले गुंफ विजे फुलारी तैसी हरी स्त्रियांची. अशा प्रकारे कामाविषयी अतृप्त राहिलेल्या अनेक स्त्रिया जसं त्या ठिकाणी एखाद्या माळ्यानं फुलाची माळ गुंफावी त्याप्रमाणे त्या माळेच्या फुलाप्रमाणे अनेक स्त्रिया त्या ठिकाणी पाहितल्या गेलेल्या आहेत. हनुमंतरी गोनी त्या माझारी शोधिता श्रीराम अंतुरी त्यात वावग्या कामाचारी सीता सुंदरी तेथे नाही. सीता सुंदरी येथे नाही. हनुमानजीनं त्या ठिकाणी बारकाईनं निरीक्षण केलं. म्हणले या ठिकाणी एवढी गर्दी आहे, मग गर्दीमध्येच त्या ठिकाणी काही सगळं असतं का, असं नसतं. म्हणून जसं दिसतं तसं नसतं. म्हणून जग फसतं अशा काही आपल्या मराठीमध्ये म्हणी पडलेल्या आहेत. हनुमानजीनं बारकाईनं विचार केला. या ठिकाणी म्हणले बऱ्याच स्त्रिया आहेत, पण या सगळ्या स्त्रिया कामाचारी आहेत, कामानं आसक्त झालेल्या आहेत, काही बी खातात आणि काही बी पितात. मग नक्कीच माझी सीता या ठिकाणी अशा ठिकाणी राहणारी आहे का. नाही. हनुमानजीच्या मनानं निश्चय केला, नक्कीच माझी सीता अशा गलिच्छ ठिकाणी म्हणजे अशा वाईट ठिकाणी नसणार आहे. शोधिता संख्यात नारी तेथे नाही सीता सुंदरी त्याची शोधावया पुढारी साठोपधरी हनुमंत. साठोपधरी हनुमंत. आतापर्यंत असंख्य नारी म्हणजे स्त्रिया त्या ठिकाणी हनुमानजीनं शोधल्या, पाहितल्या बरं का, पण अजून हनुमानजीला सीतेचा शोध लागलेला नाही. आता हनुमानजी पुढे सीतेचा शोध करण्यासाठी काय करतात महाराज. आता एक एक देखील रावणाचा मंचक रत्न खचित लौकिक सेज सम्यक सुमनांची. आतापर्यंत ही फक्त लांबून बाहेरची पाहणी हनुमानजींनी केली. अनेक स्त्रिया पाहितल्या, पण जर हनुमानजीनं थोडं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर राजा रावणाचा मंचक आणि शयनाचं म्हणजे झोपेचं ठिकाण पाहितलं गेलं. त्या ठिकाणी राजा रावणाच्या तिथं काय दिसलं. पहुडावया दस शिर पवनेत्र हाटिला स्वरे शज रचली सुमनाकारे
सुगंध से जाय वसंत. अशा प्रकारे राजा रावणाची जी काही शेर म्हणजे आराम करण्याचं जी काही जागा स्थळ होतं ते फुलानं सजवलेलं आणि अतिशय त्या ठिकाण आरामदायी होतं. तया मंचका शेजारी एकली निजली मंदोदरी. हनुमान म्हणे सीता खरी शोभा साजिरी देखो. राजा रावणाच्या मंचका शेजारी त्या ठिकाणी सुंदर फुलाची त्या ठिकाणी आरास केलेली आहे. सुंदर सुगंध आणि आजूबाजूला संपूर्ण त्या ठिकाणी जी काही व्यवस्था आहे ती सजवलेली आहे. आणि त्याच बाजूला त्या ठिकाणी मंदोदरीला त्या ठिकाणी बसलेलं पाहिलं ती आहे मंदोदरी. पण हनुमानजीला वाटलं हीच माझी सीता आहे. अशा प्रकारे हनुमानजीला भासलं गेलं. श्रीरामाची निज कांता मज सापडली से सीता. उल्हास हनुमंताचे चित्ता होय नाचता स्वानंदे. मंदोदरीला हनुमानजीनं पाहितलं. राजा रावणाच्या मंचकाच्या बाजूला पाहितलं गेलं आणि हनुमानजीला वाटलं आता मी ज्याच्यासाठी आलो होतो सीतेच्या शोधासाठी ती सीता मला आता या ठिकाणी सापडलेली आहे. सीतेचा शोध मला या ठिकाणी लागलेला आहे. म्हणून हनुमानजी आनंदानं त्या ठिकाणी नाचू लागले. गायनाचे उडे आपोलिया छंदे. अशा प्रकारे हनुमानजी आनंद व्यक्त करू लागले. रावणाची क्रिया भली सुमानसे जे सीता एकली असे निष्पाप राखिली. नाही अभिलाषिली तेने पे. हनुमानजीनं बारकाईनं पाहितलं महाराज इथं. जसं पती पत्नी एकाच खाटावर किंवा एका शयनावर झोपतात तसं तिथं नव्हे पाहितलं हनुमानजीनं. राजा रावणाची मंचक म्हणजे त्या ठिकाणची खाट वेगळी मंदोदरीची वेगळी होती. हनुमानजीने मनात विचार केला म्हणले राजा रावणानं सीतेला या ठिकाणं स्पर्श केला नाही. किती त्या ठिकाणं म्हणजे चांगल्या सद्बुद्धीनं त्या ठिकाणं यत्नानं म्हणजे प्रयत्नानं त्या ठिकाणं म्हणजे सीतेला या ठिकाणं बाजूला त्या ठिकाणं ठेवलेलं आहे असं हनुमानजीच्या मनामध्ये त्या ठिकाणं विचार आल्या गेलेला आहे. सीता सती निरूप अभिलाषिता करील भस्म. रावणाचा परमधर्म सीता निज धर्मे रक्षिली. हनुमानजी म्हणतात जर राजा रावणाने बळजबरीनं प्रयत्न करायचा प्रयत्न जर केला अभिलाषानं तर सीता राजा रावणाला भस्म करेल म्हणजे त्या ठिकाणं नाहीस करेल किंवा मारून टाकेल. म्हणून राजा रावणानं काय केलं आणली खरी पण आणून सुरक्षित त्या ठिकाणं ठेवलेली आहे असं हनुमानजीच्या मनामध्ये विचार. जागी झाली सीता गोराटी रावण कपटी की हे कपटी. पुसावया गुह्य गोष्टी मंचकाने हटी अतिमुक्त. हनुमानजी म्हणले परीक्षा घ्यायची. परीक्षा घेतल्याशिवाय खरं आणि खोटं वर्षभर अभ्यास केलाय का नुसताच मोबाईल पाहितला ही परीक्षा घेतलं तरच कळणार आहे. पण हनुमानजी म्हणले राजा रावण कपटी का सीता कपटी. कपटी म्हणजे वाईट कोण आहे हे आपण बघू म्हणले. पण बघून म्हणले इथंच थांबावं लागले. इथंच मंचक म्हणजे खाटाच्या त्या शयनाच्या बाजूला थांबले. म्हणले बघू संध्याकाळी म्हणले रात्रीच्या नेमकं कोण कपटीन कोण त्या ठिकाणी काय करतय असा हनुमानजीच्या मनामध्ये आलेला विचार. सवेसी देखोनी अतिविघ्न त्याचे करावया शाती विधान. रावण करू गेला हवनो अति उद्विग्न भयभीत. त्या ठिकाणी सभेमधून तिकून वार्ता आलेली होती. विघ्न आलेलं आहे. घरटीकारांना सर्व माहिती दिलेली होती. सांगितलं होतं लंकेमध्ये त्या ठिकाणी विघ्न आलेलं आहे. मग ते शांत करण्यासाठी राजा रावण त्या ठिकाणी त्यांना समाधानी किंवा त्यांना त्या ठिकाणी काहीतरी समजावून सांगण्यासाठी निघालेली आहे. सभेचा आठवता घात रावणा पाहे प्रणांत. तेने भय होम करीतो विघ्न शांत अर्थ अनुतापे. राजा रावणानं सभेमधला त्या ठिकाणी प्रकार पाहितला होता. म्हणून त्या ठिकाणी राजा रावणाने त्या ठिकाणी मनाला काहीतरी शांती आणि समाधान लाभावं म्हणून त्या ठिकाणी यज्ञ आरंभिलेला आहे. या लागी एकली मंदोदरी निजली देखिली सेजेवरी. हनुमान मानी सीता सुंदरी
निज जिव्हारी निश्चित निश्चिंत राजा रावण त्या ठिकाणी यज्ञ करण्यासाठी गेलेला असताना हनुमानजीनं त्या ठिकाणी पाहितलं म्हणले मंदोदरीच त्या ठिकाणी आहे, पण मंदोदरीच हनुमानजीला सीता वाटलेली आहे. मंदोदरी रावणा भेटी त्या दोघांच्या गुह्य गोष्टी हनुमान ऐकोणी कर्णपुटी होईल भेटी सीतेची. असो म्हणले. आता इथून पुढे काय होणार कथा, राजा रावणाचं आणि मंदोदरीचं बोलणं होणार. दोघांचं बोलणं झाल्याच्या नंतर हनुमानजी ऐकणार आणि ऐकल्यानंतर खऱ्या सीतेची भेट हनुमानजीला नंतर राजा रावणाकडूनच होणार. एका जनार्दना शरण सीता शुद्धीचे महिमान कथा कौतुक गहन अति पावन पवित्र. अति पावन पवित्र सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानजीनं ही काही जी कथा आहे कुठं लंकेमध्ये कसा कसा शोध घेतला, ही कथा अतिशय पवित्र आणि पावन आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती या वचनाप्रमाणे स्वामीचं कार्य करण्यासाठी आपल्या गुरुवरांची सेवा करण्यासाठी हनुमानजीनं किती प्रयत्नानं किती त्या ठिकाणी शोध घेतला आणि कसा कसा घेतला याचं त्या ठिकाणी आपण श्रवण केलेलं आहे. म्हणून अतिशय हनुमानजीची सुंदर कांडामध्ये अतिशय सुंदर आणि पवित्र पावन कथा. सीता शुद्धीचा विधी श्रवणे जाती आदिव्याधी छेदोनी दुष्ट दुर्बुद्धी चित्त शुद्धी श्रीरामे. चित्त शुद्धी श्रीरामे. महाराजजी म्हणले होते मला शुद्धी शब्द बऱ्याच दिवस समजत नव्हता. शुद्धी म्हणजे शोध. तसं या ठिकाणी सीतेच्या शुद्धीची आणि शोधाची कथा ऐकल्याच्या नंतर काय होतं, त्यांनी चोळी वाचली, चित्त शुद्ध होतंय, चित्त अंतकरण शुद्ध होतंय. असा हा पवित्र सीतेच्या शोधाचा आणि त्या ठिकाणी विषयाचा हनुमानजींनी त्या ठिकाणी केलेला शोधाशोध आपण या ठिकाणी श्रवण केला. म्हणजे आपलंही या ठिकाणी चित्त शुद्ध या ठिकाणी झालेला आहे. आणि हो स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकायां हनुमद्रावण शयन भवन शोधोन चतुर्थोऽध्याय. गुणः